नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे 4 अंकी ते 3 अंकी संख्यांचा सोप्यात सोपा गुणाकार आणि कमीत कमी वेळेत कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय की कमीत कमी वेळेत. ह्याचं लॉजिक असे आहे की आपण गणित सोडवणार आहोत, गुणाकार करणार आहोत, पण कमीत कमी वेळेमध्ये, जो की तुमचा अभ्यासामधला टाइम वाचावा किंवा एखाद्या गणिताला जास्त वेळ लागतो म्हणून तो कमी वेळेमध्ये कसा करता येईल आणि तुमचा वेळ कसा वाचत आणि तुमचा पुढचा अभ्यास कसा तुम्हाला कव्हर करता येईल ह्या हिशोबाने मी एक गणित सोडण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक एक उदाहरण घेतोय, एक एक संख्या घेतोय आणि त्याचे सोप्या पद्धतीने कसं सोडायचं ते मी सांगत आहे. चला तर मग आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलं की 4 अंकी ते 2 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहिलं गेलंय. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर 4 अंकी ते 2 अंकी संख्यांचा सोप्यात सोपा गुणाकार करणे या व्हिडिओचं नाव आहे. तो व्हिडिओचं नाव टाकून किंवा माझं नाव टाकून श्रीमंत धनवे हे नाव टाकून सर्च केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग आपण काय करू, 4 अंकी ते 3 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण हे काय करू, आता हे पुसून काढू. हे आपण पूर्ण पुसून काढलेलं आहे. ठीक आहे. आपण एक उदाहरण घेऊया. काय उदाहरण घेऊया की इथं 3224 गुणिले 325. हे बघा मित्रांनो, 4 अंकी ते 3 अंकी संख्येचा गुणाकार करायचा आपल्या सोप्या सोप्या पद्धतीने. आपण जी बेसिक पद्धत आहे ती मी परत शिकवणार आहे याच्यामध्ये. ह्याचं कारण असं की काही मुलं असं असतात की यांना त्यांची सुरुवात असते गणितामध्ये आणि गुणाकार कसा करायचा ते समजत नाही, म्हणून आपण काय करतो की बेसिक पद्धत शिकवतो. आता ठीक आहे, तुम्हाला गुणाकाराची पद्धत बेसिक पद्धत माहिती आहे, पण तुमच्यापैकी काही असे मित्र असतात की त्यांना गुणाकार काही काही वेळेस जमत नाही, म्हणून आपण त्यांची प्रॅक्टिस किंवा त्यांची सराव म्हणून आपण काय करतो की बेसिक पद्धत आपण इथं सोडून दाखवतो. चला तर आपण पहिली बेसिक पद्धत शिकून घेऊया, समजून घेऊया काय असते, ह्याचा गुणाकार कसा करायचा. चला मग बेसिक पद्धत काय ती समजून घेऊ. आता पहिला गुणाकार आपण आता ह्याचा करणार आहे 5 चौक 20. 20 ला 0, ह्याच्यावरला 2, मग 5 दोन्ही 10, 2 12, ह्याच्यावरला 1 साफ करून घेऊ. 1 उरला. 5 दोन्ही परत 10, 5 दोन्ही 10, 10 आणि 1 11, 11 ला 1 परत ह्याच्यावरला 1, 5 त्रिक 15, 15 आणि 1 16. आता डायरेक्ट आपण इथं 16 लिहू का, त्याच्या पुढे अंक नाहीये म्हणून आपण काय केलं, पूर्णांक लिहून टाकला इथं. 16 जो आलेला आहे तो 3 5 15 आणि 1 16. आता आपण काय केलं, एकच स्थानची जी संख्या आहे त्या संख्येने वरच्या संख्येला पूर्णाने गुणलेलं आहे. मग आपण काय करणार, आता राहिली दुसरी दशक स्थानची जी संख्या आहे त्या संख्येने वरच्या संख्येला पूर्ण गुण घ्यायचं. म्हणून आपण काय करणार आहे, खालचं जे घर आहे एकच स्थानचं आपण सोडून देणार आहे आणि दशक स्थान पासून स्टार्ट करणार आहे. मग 2 चौक 8, 8 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4. ठीक आहे. 2 दोन्ही परत 4, 4 ला 4, ह्याच्या काय येत नाही आणि 2 त्रिक 6, 6. आता आपण काय केलंय की 2 घर आपण पास केलेले आहेत. मग आपण काय करू, 2 घर पास केले म्हणून आपण 2 घरला फुली मारून ठेवू इथं. ठीक आहे. नंतर आपल्या बेरीज करायची म्हणून आपण बेरीजचं चिन्ह मांडलेलं आहे. मग आपण काय करणार आहे की दशक स्थानचा एकच स्थानचा झाला, दशक स्थानचा झाला, आता शतक स्थानचा काय 3 आहे, मग 3 मग शतक स्थानचा चालू करायचा म्हणून आपण काय करणार इथं इथून स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. मग 3 चौक 12, 12 ला 2, ह्याच्यावरला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 3 दोन्ही 6, 6 चे 9 आणि 3 त्रिक 9.
हे बघा मित्रांनो, इथं 3 अंकी संख्या होती म्हणून आपल्या 3 स्टेप आल्या, तिथं 3 पायऱ्या आल्या. 3 वेळा आपण गुणलं ह्या संख्येला, आधी ह्या संख्येला गुणलं, नंतर ह्या संख्येने परत ह्या संख्येला गुणलं, इथं केलं, ह्या संख्येने परत हे गुणलं, परत इथं लिहिलं. मग आता ह्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. इथं लिहिल्याचं बेरीजचं चिन्ह, पण परत आपण एकदा इथं चिन्ह लिहून टाकू. मग 0ला 0, 2 आणि 8 10, ह्याच्यावरला 1 इथं मिळवला, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6 आणि 2 8, ह्याच्या काहीच उरत नाही. 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, ह्याच्यावरला 1 इथं मिळवला, झाले 2, 2 आणि 6 8, 8 आणि 6 14, 14ला 4, ह्याच्यावरला 1, आता 9 मध्ये 1 मिळवला, झाले 10. तर अशा पद्धतीने आपण गुणाकार आपण शिकत आलोय, शाळेमध्ये शिकवतात. तर काय काय वेळेला ही जी वेळ आहे, हे गणित जे सोडवायचं आहे, हे वेळ खाऊ गणित आहे. गुणाकार करणे म्हणजे वेळ जाणार याच्यामध्ये, पण आता ही वेळ न जाता आपल्याला कमीत कमी वेळेत आणि लवकरात लवकर कसं सोडायचं ते आपण आता सोडवणार. चला तर मग आपण पाहूया कसं सोडायचं. 3224 आपण इथं घेऊ. 3224 गुणिले 325, 325. ठीक आहे. आता आपली पहिली पायरी काय, की ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं. चला तर मग आपण गुणून घेऊया. 4 पंचे 20, ह्याच्यावरले 2 इथं ठेवून लिहून ठेवा. 4 पंचे 20, ह्याच्यावरले 2. ठीक आहे. आता नेक्स्ट पायरी काय आपली, की क्रॉस गुणाकार करायचा एकक स्थान आणि दशक स्थानचा. ह्या एकक स्थान आणि दशक स्थान, एकक स्थान आणि दशक स्थान, ह्यांचं काय करायचंय, क्रॉस. जसं गुणिलेचे चिन्ह असतं मित्रांनो, पहा, जसं गुणिलेचे चिन्ह असतं तसं क्रॉस गुणाकार ह्यांचा दोघांचा करायचा आहे. आणि गुणाकार करून येणाऱ्या गुणाकारामध्ये आल्याचे त्याच्यात मिळवायचा आणि इथे घ्यायचं आपल्याला. चला तर मग आपण आता त्यांचा क्रॉस गुणाकार करूया. तिरपा गुणाकार करू. काय होतो, 5 दोन्ही 10, 4 दोन्ही 8, 10 आणि 8 18, ह्याचे उरलेले 2 20, 20ला 0, परत 2 ह्याचे उरले. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचंय, की ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं, ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं, ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं, येणाऱ्या गुणाकाराची बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरीज मध्ये हा आपला आलेला ह्याचा मिळवायचा. चला तर मग आपण करून पाहू. 5 दोन्ही 10, 4 त्रिक 12, 12 आणि 10 22, बे दोन्ही 4, 22 आणि 4 26, ह्याचे उरलेले 2 28, मग 28ला 8चा, ह्याचे उरले परत 2. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करणार आहे आपण, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करणार आहे, ह्याचा आणि हितला जी दिसत नाही संख्या त्याचा गुणाकार करणार आहे, कारण इथं काहीच नाही संख्या, परंतु समजण्यासाठी मी हे बोलतोय. ठीक आहे. मग ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि ह्याचा आणि इथं असणाऱ्या संख्येचा गुणाकार करायचा. इथं चौथी संख्या आहे, पण इथं चौथी संख्या नाही, तिसरी संख्या इथं आहे, तिसरी नंतर काय नाही, पण आपण समजू. इथं गुणाकार करायचा आणि मधली जी 2 संख्या उरत्यात ह्या 2, त्यांचा क्रॉस गुणाकार करायचा आणि येणाऱ्या गुणाकाराची बेरीज करून हा त्याच्यामध्ये मिळवायचा. चला तर मग आपण आता गुणाकार करूया. 5 त्रिका 15, मग ह्याला आहे का जोडी, नाही, मग हा तसा सोडून दिला, ह्यावेळेस सोडून दिला. ठीक आहे. फक्त 5 त्रिका 15 आला. मग आता ह्या क्रॉस गुणाकार करून घ्या. बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6, 6 आणि 4 10, आणि ह्याचे आलेले 15, 10 आणि 15 25, ह्याचे उरलेले किती होते 2, 25 आणि 2 27, मग 27ला 7चा, ह्याचे उरले परत 2. ठीक आहे. आता आपली नेक्स्ट स्टेप काय आहे, नेक्स्ट स्टेप अशी आहे की हा एकक स्थानचा अंक आणि हा एकक स्थानचा अंक हा बाजूला ठेवायचा थोडा वेळ. राहिली संख्या इथून इकडे संख्या राहिली, इथून इकडे संख्याचा काय आहे की ह्या संख्येमध्ये काय करायची आपल्याला, तिसरी स्टेप आपण जी सुरुवातीला केली होती ती परत इथं करायची. कोणती होती, की ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं, ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं आणि ह्या संख्येशी ह्या गुणाकार करून येणारा त्यात मिळवायचा होता. मग आता काय झालं, आता आपण हे अंक सोडून दिल्यामुळं तिथून आपलं ते झाले, ती स्टेप घ्यायची. मग काय करायचं, ह्या संख्येला
ह्या संख्येची ह्या संख्येने तिथं असणाऱ्या संख्येची इथं नाही पण आपण समजू, आणि ह्या संख्येची ह्या संख्येला गुणाकार करून येणार ह्याच्या त्यात मिळवायचा. ठीक आहे, मग चला मग 2-6. ठीक आहे, 2-6 इथला आहे का ह्याला जोडी नाही म्हणून हे सोडून दिला आपण. मग राहिला कोणता हा 2-6, 6-6 12, ह्याचे उरलेले 2 14, 14ला 4चा, ह्याच्यावरला 1. ह्याच्यानंतरची स्टेप मित्रांनो कशी आहे की ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे, क्रॉस गुणाकार. म्हणजे आता आपण काय केलं होतं पहिल्या सुरुवातीला दुसऱ्या स्टेप मध्ये या एकक स्थानचा आणि दशक स्थानचा आणि ह्या एकक स्थानचा आणि दशक स्थानचा क्रॉस गुणाकार केला होता. तसाच इथल्या राहिलेल्या ह्या दोन संख्येचा आणि इथल्या दोन संख्येचा तिरपा गुणाकार करणार आहे. तिरपा गुणाकार करण्यासाठी ह्याला जोडी इथं नाही म्हणून हा विचारात घेणार नाही आपण, पण ह्याला इथं जोडी आहे म्हणून आपण हा अंक विचारात घेणार आहे. मग काय गुणाकार होण्याचा 3-9, ह्याच्या किती उरला होता 1, 9 आणि 1 1 10, 10ला 0, ह्याच्यावरला 1. समजून घेऊ आपण 1 आहे कारण का हे मला माहिती 1 इथे येणार आहे, परंतु ह्याची पुढची स्टेपला जायचं आपल्याला कारण हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. मग पुढची स्टेप काय होती की ह्याचा आणि ह्याचा लास्ट वाल्याचा गुणाकार करून आलेल्या गुणाकारामध्ये हातचे मिळवायचे होता. पण ह्याला इथं जोडी नसल्यामुळे आपण काय केलं ह्याला सोडून दिलाय. मग राहिलेलं 1 आपण परत इथे लिहिणार आहे. मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे आणि आपला गुणाकार सुटलेला आहे. ठीक आहे, चेक करा तुम्ही. इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आलं, इथं 0 आलं, इथं 8 आहे, इथं पण 8 आहे, इथं 7 आहे, इथं पण 7 आहे, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथे 1 आहे, ते 1 आहे. म्हणजे आपलं जे गणित आहे ते आपलं सॉल्व झालेलं आहे. हे एकच आहे मित्रांनो. तर बघा आता ह्या गणिताला वेळ जास्त लागला की ह्या गणिताला वेळ जास्त लागला? निश्चितच ह्या गणिताला वेळ कमी लागला आणि ह्या गणिताला जास्त गेला. तर तुम्ही अशा पद्धतीने गणित सोडवले तर तुमच्या जे गणितामध्ये जे पुस्तकामध्ये जर समजा गुणाकाराचे जर तुम्हाला तो लेसन सोडायचा असेल अशा पद्धतीने तुम्ही सोडवले उत्तर तर तुमचा ते कमीत कमी वेळ जाईल आणि अशा पद्धतीने सोडलं तर तुम्हाला कमी जास्तीत जास्त वेळ जाईल. तर हे बघा पद्धत कोणती आवडली तुम्हाला? निश्चितच ही. तर मग तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा, मनाने उदाहरण घ्या आणि सोडवा आणि गुणाकारामध्ये एक्सपर्ट बना. आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.